काम मला एकटीलाच करावं लागतंय, कोणी मदतीला सुद्धा नाही. काय जीव निसता वैतागलाय, आंबून गेलाय काम करू करू. कितीतरी ह्या जीवानी काम करावा. हात चालवा की भरा भरा. काय मेहंदी लावली काय हाताला? हा, 4 भांडे राहिले तर. आणि हे बी घासायचेत ना अजून. हे बी घ्या ना घासून. आणि उशीर झालाय, लवकर शेतात रानात जायचंय. काय रानात काय पप्पा जायचा का आपला? अजून अर्धा 2-4 भांडे. मला खोड्यात बोलतात. किती काम पडलंय रानात, इकडं तिकडं जायचंय. ते नाही का उरकायचं का? त्या भांड्यालाच बसायचंय चुलीत. तुमचं कसं आहे माहितीये का? काम का ना काच गण दुश्मन आणायचा. काम म्हणलं की नको वाटतं. मी तरी कुठं कुठं काय काय करायचं. बाई किती बारीक झाले मी काम करू करू. बया किती ऊन लागतंय. मी काळी पडायचे. होय वा, घरातली कामं सगळी झाले ना? झालेत की सगळे आता. हा, राहिले असले तर सांगा अजून काय. येतो करून. धुनी झाली, भांडी झाली. स्वयंपाक केला का हो? आलीस की खाऊन स्वयंपाक. म्हणजे नीटका झाला का ते विचारतीये. नाजूका त्यातलं घे की काय लयच वज झालंय. अहो माझे पाय दुखत्यात, हात पाय दुखत्यात. लागले लगेच म्हशीचे हातपाय दुखायला बा. काय म्हणलात तुम्ही? काय नाही. म्हशी सारखं असं ऐकू आलं मला. नाही काय नाही. हे असं बोलायची हिंमत तरी का माझी? ते बी खरंय. नाजूका घे की आता लय हात ताटलाय. आता थोडंच तर चालायचंय. आलंय आपलं रान. चला, जवळच आहे. ए नाजूका, तो आपल्या रानात एक काळा कावळा दिसतोय बघ. अरे आव त्यो काळा कावळा नाही, काळा वाघ आहे. तो बापाने केलता का काळा वाघ? तो का इकडे येणार वे? नाही व, माणूसच दिसतोय त्यो. ओळखीचा वाटतोय. ओळखीचा? अहो तुमचं डोळं जाग्यावर हायत का नाही? त्यो तुमचा मधला भाऊ पक्की आहे. अगं करीत असन काय काम बीम. चला बरं पटकन, काय बघू काय करतो या. चला चला. अहो काय करता? बास करा की. तू गप बस. तुला काय करत आहे? किती बांध करीता? तू थांब जरा, शांत राहा. काय बाया शहाणी आहे का? लय बांध कुदळे. आली बाया ती बाया. आता मी तर निघालीच. तू थांब इथं. काय करते ती मी बघतो. ती लय तू नको भांडण. टेन्शन घेऊ. ती सोपी नाही. कसला कोरीता त्यो बांध? येऊ दे, मी बी बघतो काय करते ती. तू नको टेन्शन घेऊ. हो, तो का कशी बघत तिकडूनच बघत आली. मला तर लय ती कसं ती तरी बांधायला लागली ना, हं. तू बांधायचं. मी माझ्या भावाला बांधून तू तुझ्या त्या जावाला बांधायचं. मला नाही कळलं? बाबा, तिच्या पुढं माझं नाही काय एवढं चालायचं. आबास करा ना, नका ना. ती लई तुमच्या माग लागन बर का. मग बंद करा तुम्ही. तो का आली ती. चला लवकर आपल्या इथून चला. तुला नाही अक्कल. इश, रान आपलं आपल्याला घ्यायचंय. आपल्या बाप दादाच आहे. काय कळतं काय का रानाचं तुला? पडलंय. ती नुसती अशी थाया थाया करीन इथे येऊन. तुला अक्कल नाही. थांब. काय मला माझीच शांत अक्कल राहा. काढी कळलं आता ती. मीच जाते बरं का. मी नाही तिथं थांबणार. मला जाऊन द्या. मला जाऊन द्या. माझ्या आत थांबायचं. आणि तू ती आली तर तिला पकडायचं पहिलं. ती काय वळावळा करायला लागली, तिला 2-4 लावून द्यायच्या. आणि मी हाणायचो तिला. मग ती बसन माझ्या बोकांडी. मी हाणायचं तिला. बघू काय होतंय. काय मी खरं नसतो नाही. थांबत. मला लय भीती वाटायला लागली आता. मी तर जाते बर का. आता मी नाही थांबत. बया एवढा भान टोकरीत असतेत वय. काय डोक्याचा भाग बी कमी आहे का काय ह्यांना? तुमचा बांधे का? मग माझा बांधे. माझ्या बापाने माझं नाव करून दिलाय. माझ्या बापाचा बांधे. माझ्या बापाचा बांध नाही, पण ह्यांच्या बापाचा बांध आहे ना. आम्ही एकाच बापाचे तर. मग असं नका असले तर दिलंय ना वाटणी करून. तुझ्या रानात खान की आमच्या रानात का खानतो? मी खाणार. कशाला भांडणं करीता?
हा कशाला वाढविता उगच. ए तू गप बस. भाऊजी तुम्ही तरी ह्यांना नीट समजून सांगा. ए तू गप बस. बायकोच्या तालावर नाचणार आणि भांडी घासणार मला शिकवतो वेर. ए नीट बोल, मी मोठा भाव आहे तुझा. मोठा भाव असला म्हणून काय झालं? मी काय आता कुकुल बाळ आहे होय? तुम्ही लयच बोलायला लागलात माझ्या नवऱ्याला. बघतेच आता तुमच्याकडं. ए तुला काय बोलता येत नाही का? का तू मुकी आहे? ही बया लय बेकार आहे, मी नाही हिच्या नादी लागणार. आमचा बांध आहे, आम्ही कसं हलणार? माझा बांध आहे, माझ्या बापाने दिलाय बांध हा. तुझ्या रानात जाऊन तो खांदायचं वाटून दिलंय ना तिकडं. इकडं कशाला आमचा बांध टोकरीला? अरे किती टोकरलं तरी काय दात टोकारल्याने पोट भरत का? आला मोठा तेवढी जमीन भेटते की. आणि माझ्या नवऱ्याला म्हणतो भांडे घासणार आणि धुणं धुणार. मग घासतोच तो. मग सगळं गाव नाव ठेवते त्याला. गावाचं काय, गावाला बायका भेटणार त्यांच्या. मग गाव नाव ठेवणार तर कोण नाही नाव ठेवणार? सगळे नाव ठेवणार ना. मग मग ठेवणार ठेवते. तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही नवऱ्याला कसं ठेवता हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि तुम्ही काय उद्योगधंदे करतात हे पण मला माहिती आहे. मी लावतो का ग तुला भांडे घासायला? मीच घासतो ना भांडे. खरं आहे का नाही? मीच घालते स्वतः भांडे. दरवाजा लावून आणि टीव्हीचा मोठा आवाज करू करू भांडे घासता आणि माझ्या नवऱ्याला नाव ठेवता भांडे घासणार आणि धुणं धुणार. आज चुकलंच. बोलता बोलता बोलत इकडून हलायचं बघ बायकोला घेऊन. हे बघ एवढीच जागेत तू काय पिकवणार आहे बरं? मी काही पिकवीन. तुझ्या बापाचं काय जातंय? पिकविशीन काय बी, एवढ्याने काय होणार आहे? मी काय एवढं खाणार आहे होय? मी इथून तिथून सगळं खाणार आहे. ए, अजिबात खांदायचं नाही. निघायचं इथून टिकाव खोरं घेऊन. ए काही शिकव अंगणवाडी फेल बाईला. अंगणवाडी फेल नाही म्हणायचं. पहिली 3दा बसले पण पासच झाले. ते काय असू दे. चला इथून लटांबर निघा. निघा इथून, चला निघा. तुम्ही निघायचं पहिलं. आमचं रान आहे हे. मी खांदीतच असतो. बघतेच कसं खांतात ती. हो काहीतरी बोला ना तुम्ही ह्यांना. तो काय बोलन? बायकोच्या ताटा खालचं मांजर काय बोलन तो? आणि तुम्ही कोण आहेत ती? तुम्हाला काय हक्क आहे माझ्या नवऱ्याला ताटा खालचं मांजर म्हणायचं? तुम्ही काय वाटी खालचं मांजर आहे का? ते तिला माहिती. सांग रे कुठलं मांजर आहे मी? का बो काय? आवाज करा की कुठे ह्या बायाच्या नादी लागतात हो तुम्ही. तुम्ही काय बोलता का नाही? काय बोला आता मी तरी काय सांगू? निघायचं आपलं. कशाला बांधून ती कुरीत इथून बसायचं. कोरण टिकाव ताटा घ्यायचं. खालचं मांजर काय बोलणार? काय बोलणार? अरे तू काहीतरी कर की. हाणलं मला हिनी. हा? कशाला हे असलं करीत बास करा की भांडणं. टिकाव खोरा घ्यायचा, हिला घ्यायचा, लट्टांबळ निघायचं. तिला जरा शिकव की काय, जरा नीट जरा वागायची पद्धत बिद्धत शिकव जरा. तुला शिकवती भांडे घासायला. काय शिकू मी तरी आता तिला? तुला शिकवती भांडे घासायला आणि कपडे धुवायला. काहीतरी नीट वागायला शिकव. हाणलं मला. आणि तिथवे भांडे घासायचं. माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही. धीराला हानी ती. माझ्या नवऱ्याला भांडे घासणारा म्हणायचं नाही. दररोज त्याचा अपमान होतोय. तुम्ही आम्ही TV डोळ्यानी बघतोय. मी पण डोळ्याने बघते. टीव्ही लाव, दरवाजा लावून टीव्ही लावतात. भांड्याचा आवाज येईन आणि भांडे घासता घरात. मला पण पण माहिती. हानीतात कशाला तिला तुम्ही? कोणी सांगितलं बाबा? तिला कोणी सांगितलं बाबा? माहिती कोणी सांगितलं का काय? येऊन गपची बघती आपल्या घरात चुरू चुरू डोकू डोकू बघती काय न. तूच आहेस. मी कशाला सांगू? तिच्या नादी तरी लागन का? मी तुम्हाला चुकीचा म्हणते ना. पंचनामा. आवा हो पक्या हळूहळू सारा रान खांदीन. अरे कशाला खांदतो? तेवढ्याने काय होईन? का वर घेऊन संग जाणार आहे का? मी नाही घेऊन जाणार, पण माझ्या मागचे खातेन की. बरं थांब. मी आहे ना पंचायतच बोलितो. पंचायतच ठरवीन काय करायचं ते. अरे कशाला पंचायत बोलितो? त्यांच्या घरी तीच आणि आपल्या घरी तीच. घरोघरी मातीच्या चुली. कशाला कचेरी करायची? एकमेकाचे खून करून तुझी बायको वनवासाला, माझी बायको वनवासाला, तुझे पोरं वनवासाला, माझे पोरं वनवासाला. ह्यातून काय मिळणार आहे का? आज जमीन मिळणार आहे की? मी जमिनीला हात लावून
देत नसते आणि मी ऐकत तर कुणाचंच नसते. अरे तुझी लय बायको चांगली, तू तर काय थोबाड बघत बसली ह्या म्हशीचं. त्या म्हशीला आवर की जरा, हान तिला हान. मी असल्या म्हशीच्या बायका बायाच्या नादी लागत नसतो. मी असल्या बायाच्या नादी लागत नसतो. हान तिला हान हान. मला हाणतात तुम्ही? थोबाड नुसतंच बघत बसती. मला हाणतात तुम्ही. ही हाणते काय म्हशीला माझ्या नुसतं भावाला? ही जर व्हॉलीबॉल असती ना, ते दिसत नाही ही का नुसत्या तुमचे? लाथा घातल्या असत्या. अगं बसा नीट की. बोलायचा? नीट गप बसा. माझ्याच रान खांदून माझ्याच रानात येऊन पावर त्या करायची का? बायाच्या कुठे नादी लागत हानी ती हिला माणसाच्या ए, अंगावर हात चल घरी, उचलायला राहून दे. लागली ही काय तुम्ही लई गप्प शांत बसा आहे तुम्ही. का? हा? तू गप बस, गप बस, गप. तुझं तर काय थोबाड नुसतं चालतंय तिकडं बायाने हाणलं मला. हा बसा खाऊ द्या बायाचाच मार खातो मी. ही बायाला नाही हानीत म्हणून हिने चांगला फायदा घेतलाय. अरे अख्खं मी गाव हाणेन एवढा माझा दम आहे, पण बायकोला कोणी हाणावा? दिवसाची आणि रात्रीची भाकर बंद होईन रे. त्या भाकरीमुळे गप्प रे. आता मी बी काय तिला, मला संसाराची गरज आहे. थांब बघते आता ह्याचा जीवच घेते. कसली बाय आहे ही, कुठून आणली ही मसाड? ए सोडा की काय करीता? नुसती हाडळ आहे, नुसती हाडळ. बाण टोकरितोय सारखा बाण टोकरितोय माझं. बाण टोकरितोय. सोडा की काय? बोल ना. बघितलीस ना माझी हालत, त्यामुळे तिच्या नादी लागत नाही मी. सोडा हाडळीने केस उपटिले, तू काय झोपा काढती का काय काय? झोपा काढती का काय? 10 बऱ्यामध्ये तिच्या नादी नका लागू. बांध पुरीत होते आपण मध्ये चला चला तिला तिकडून बघितल्यापासून. बांध करायला लय इथेच मजा बसली वाटत होती. होती ना. आता शिकळती वय हाडळ मैसे म्हणून. मग अशीच म्हणलं होतं नको हिच्या नादी लागायचं मला बघितला लागत ना होतं. हिसका पहिली 3 बाऱ्या नापास झालेली. माणसाला बघा ना ती बायाची काय बिल्या हालत करीन. मानजीवानी माझा भाऊ गपचूप खातोय, ऐ, भांडे घासतोय, कपडे धुतोय. समजूतदारीने घेतलं तरच आपलं चांगलं आहे. मी समजूतदारीनेच एकटा बांध चुकीत होतो ना, मग कशाला आला तुम्ही? आता हे काय समजूतदारी होय? एकटा चोकरीत होतो माझा मी. मग आमचा टोकर देत का तुमचा टोकरा की समजूतदारपणाने? अरे नका भांडणं करू. आपण ह्या जागेवर आंब्याची झाडं लावू, शेवग्याच्या शेंगा लावू आणि दोघं मिळून बाजारात जाऊन विकू. भांडणांना काय होतंय? खरंय भाऊजींचं, मला पटत आहे त्यांचं. खरंय. झाडं लावले तर आपलेच लेकरं खाते. काय लोकांचं आहे वय ही लोक तरी का लोकांचे आहेत का आपलेच आहेत बंद ही? करा आता, चला. कळलं का तुम्हाला? खरंय. दादा मला माफ करा. वहिनी मी बी लय तुम्हाला येड्यावनी वागलो, बोललो, हाडळ म्हैस म्हणलो. मी अभि तुम्हाला तोंडात मारलं, मारू नाही. दीर चांगलं लेखावानी असतो. मला बी माफ करा. किस धरली मी तुमची. मी बी मारायला नव्हतं पाहिजे, पण रागाच्या भरात असते. रागन भीक माग म्हणतात ह्याला. त्याच्यामुळं आपण जी केलं ते दुसऱ्यांनी करू नाही. लोकाला तमाशा होतो बाकी काय आहे? हम्म. आणि आपल्याला सनिताप. आता तुम्ही एका आई बापाचे लेकर संग खेळलात, काय म्हणतात लहानाचे मोठे झालात आणि कशाहून तर बांधावून बांधायचं. काय अर्थ आहे त्याला? असंच आपण एकजुटीने राहिलं पाहिजे. हा, जसे झाड वाढत आहेत तसे तुम्ही वाढलात ना बरोबर. आता माझीच त्यांचं मती ऐका. फिरली होती, पण आणलं दादाने जागेवर. खरंय, सत्याचाच न्याय होतो. जाऊ द्या, चला आता उडीने आता जाऊ दे, आपण आता आपण एकत्र राहू एकत्र राहू. आणि झाडं लावू. आंब्याचे झाड लावू, आपले पोरं खातेन, मस्त होईन आपल्या सगळ्यांना. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारचे बांध टोकरायचे काम करू नका. तुम्ही भाऊबंदकीमध्ये भांडणं तयार करता, वादावादी होईन, तुमचे लेकरं एकमेकाचे दुश्मन होतील एवढ्या एवढ्या बांधापायी. त्यापेक्षा नवीन झाडं लावा, त्याचे फळं पोरांना खाऊ द्या. एवढ्या एवढ्या बांधाने काय होणार आहे? एवढं मोठं रान पडले, तिकडं लक्ष नाही, पण ह्या बांधाकडे लक्ष आहे. तर शेतकऱ्यांनी असं कधी करायचं नाही. शेतकऱ्याच्या पोरांनी असं करू नका. आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. आणि ह्या व्हिडिओतून आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही बांधावून भांडणं करू नका. एवढ्या एवढ्या बांधापायी जीव जातात, कोर्ट कचऱ्या होत्या, तर संसार विध्वस्त होते. तर चूपे बंगारम